मुंबईमधल्या हजारो जीर्ण झालेल्या सेस इमारती आणि पागडी तत्वावर इमारतींसंदर्भात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे। मुंबईकरांना पागडीमुक्त करून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचलले आहे। या घोषणेनुसार भाडेकरूंच्या ताब्यात असलेल्या घराच्या क्षेत्रफळाइतकाच एफएसआय म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक करण्यात येईल। भूखंडाच्या मालकीपोटी घरमालकांना मूळ एफएसआय देण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी पागडीधारकांना त्यांच्या क्षेत्राच्या विनाशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफएसआय देण्यात येईल। भाडेकरू व घर मालकांमध्ये अनेक खटले लघु न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे। त्यासाठी भाडेकरू तसेच घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी ईडब्ल्यूएस आणि एलआयची फक्त एफएसआय देऊन चालणार नाही। त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा एफएसआय देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक एफएसआय देय करणे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधल्या वरिष्ठ पदाच्या नियुक्तीवरून हिवाळी अधिवेशनामध्ये मोठा वादंग निर्माण झालाय। मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या उपायुक्त पदावर नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला गेलाय, कारण ते तांत्रिक पदावरून येत असल्यामुळे नियमभंग झाल्याचा आरोप करण्यात येतोय। आमदार अनिल परब यांनी या नियुक्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तत्काळ संजय जाधव यांचे अतिरिक्त आयुक्त पद रद्द करून त्यांना मूळ पदावर रुजू केलंय। रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संघाचे मुख्य पदाधिकारी आणि दोन्ही पक्षांचे आमदार उपस्थित राहतील। दरम्यान मागील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांची देखील उपस्थिती होती। अशाच संघाच्या शिबिरामध्ये यावेळी तरी अजित पवार जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित उपोषणाचा इशारा दिलाय। लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय। 28 डिसेंबर 2022 ला विधानसभेमध्ये आणि 15 डिसेंबर 2023 ला विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर होऊन देखील अंमलबजावणी होत नसल्यानं अण्णा हजारेंनी सरकारला हा इशारा दिलाय। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची खरडपट्टी काढली आहे। प्रथम दर्शनी चुकीच्या हेतून सुरक्षा कमी केल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय। सुरक्षा कमी केल्यानंतर झिशान सिद्दीकींना काही झालं तर जबाबदार कोण, असा सवालही मुंबई उच्च न्यायालयानं सरकारसमोर उपस्थित केला आहे। मुंबई महापालिकेमधल्या कचरा घोटाळ्याच्या विरोधात मनसेचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या बैठकीमध्ये धडक देत गोंधळ घातलाय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कचरा व्यवस्थापनाशी संबंधित टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा दावा केलेला होता। या प्रकरणी आयुक्तांना वारंवार भेटीची विनंती करूनही वेळ न मिळाल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे। यावेळी आयुक्तांच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये प्रवेश करून त्यांनी आंदोलन केलंय। त्यांच्या या अचानक प्रवेशामुळे बैठकीमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। आयुक्त गगराणी यांनी या प्रकरणावरील टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं स्पष्ट केलंय। तसेच या संदर्भामध्ये मनसेला लवकरच लेखी उत्तर देण्याचं आश्वासनही दिलंय। मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत होम मिनिस्टर कार्यक्रमाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडलाय। पूर्व उत्तर मुंबईमध्ये 18 स्थळी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या अंतिम फेरीसाठी 90 विजेत्या महिलांनी सहभाग घेतला होता। कौटुंबिक जीवनामध्ये व्यस्त असलेल्या अनेक महिलांना या कार्यक्रमातून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे। विजेत्या महिलांना पैठणीसह अनेक निरनिराळ्या बक्षिसांचं वाटप करण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये होणार आहे। या प्रकरणामध्ये आज फ्रेम चार्ज होण्याची शक्यता आहे आणि ज्यामुळे आरोपी विरुद्ध अधिकृत कारवाईमध्ये पुढील टप्पा सुरू होईल।
राज्यामधल्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यामध्ये 1.5 लाख शिक्षकांनी नोकरीला लागताना टीईटी परीक्षा दिली नव्हती, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टीईटी परीक्षा देणं बंधनकारक आहे आणि या निर्णयाला राज्यभरातून मोठा विरोध होत आहे. आणि याबाबत कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करण्याबाबत राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेण्याचं मंत्री पंकज भोयर यांनी सभागृहाला आश्वासन दिलेलं आहे. मात्र सरकारकडून योग्य आश्वासन न मिळाल्यानं शिक्षक आमदारांनी सभात्याग केलाय. सन्माननीय विक्रम काळे साहेबांनी आता जी सूचना केली की सदर प्रकरण हे राज्याचे ॲडव्होकेट जनरल म्हणजे महाअधिवक्ता, मी बरोबर बोललो का? महाअधिवक्ता यांच्याकडे विचारणा केली जाईल. ते जे काही निर्देश देतील, सूचना देतील किंवा सल्ला देतील त्या अनुषंगानं पुढची कारवाई सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल. नंतर सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या त्याच अनुषंगानं तेवढंच कार्यपद्धती ही शासनाच्या वतीनं अवलंबवण्यात येईल. पण याच्यामध्ये जर का जे ऑलरेडी 5 वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे त्यांचं डिडक्शन म्हणा किंवा प्लेसमेंट म्हटला किंवा प्रमोशन जर का थांबत नसेल तर ते थांबविण्यात येणार नाही. डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून पंढरपुरामध्ये भाविकांची मोठी गर्दी सुरू आहे आणि त्यातच आता नाताळच्या सुट्ट्याही सुरू होणार आहेत आणि त्यामुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये विठुरायाचं VIP टोकन आणि ऑनलाईन दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. येणाऱ्या भाविकांना कमी वेळामध्ये विठुरायाचं दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. चांदीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसामध्ये चांदीचे दर हे तब्बल 12,000 वाढलेत आणि त्यामुळे चांदीचा कालचा भाव हा प्रति किलो मागे 1,94,000 गेलाय. आगामी काळामध्ये चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या चौकशीनंतर अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यासोबतच अमेडियाला 1,47,00,000 रुपये व्याज म्हणून भरावं लागेल. महिना 1% याप्रमाणे 21 कोटींवर व्याज आकारण्यात आलंय. अमेडिया कंपनीला शीतल तेजवानीनं विकलेल्या मुंढव्यामधल्या जमीन व्यवहार प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक विभागानं हे आदेश दिलेत. पुण्यामधल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील चार्जशीटमध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांची 99% भागीदारी आहे, मग त्यांना गुन्ह्यामधून का वगळले असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय. कोणत्या अटी शर्थींवर फडणवीस यांनी पार्थ पवार यांचं नाव गुन्ह्यामधून वगळलं हे समोर येण्याची गरज असल्याचं अंधारे म्हणालेत. तसेच मुरलीधर मोहन यांच्या जैन बोर्डिंग घोटाळ्यामधल्या व्यक्तींचे राजीनामे झाले पाहिजेत अशी मागणी अंधारेंनी केली आहे. पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये इकडे राजीनाम्याची मागणी होते, पण त्याच वेळेला मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणात मोहोळांच्या राजीनाम्याची मागणी होत नाही. आमचं म्हणणं आहे की दोघांच्याही राजीनाम्याची मागणी झाली पाहिजे. दोनही प्रकरणात FIR दाखल झाली पाहिजे. दोनही प्रकरणात जर इकडे दुय्यम निबंधकाला निलंबन केलं जात असेल तर इकडे धर्मादाय आयुक्तांची सुद्धा बडतर्फी झाली पाहिजे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आंदोलन केल्यावर सरकारनं हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे आणि या गॅझेटियरनुसार त्यांच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरीय समितीकडे अर्ज सादर करावा लागणार होता. हा GR काढून 3 महिने झालेत. 3 महिन्यामध्ये मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यातून 594 अर्ज प्राप्त झाले. विभागीय कार्यालयाच्या अहवालानुसार यापैकी 98 जणांना ओबीसी जात प्रमाणपत्र दिलं गेलंय. म्हणजेच अर्जांपैकी फक्त 18% अर्जांवर प्रमाणपत्र मंजूर झालंय. शासनानं प्रमाणपत्र देण्याची गती वाढवण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधल्या वाडी नियमतुल्लापुरा गावामधल्या शेतकऱ्यांना SBI बँकेनं थकीत कर्जासाठी नोटीस पाठवली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2 वर्षांपूर्वी निधन झालेले शेतकरी खंडू सटवाजी मेंढेवाड यांनाही 13 डिसेंबरला लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे आदेश मिळालेत. त्यांच्या नावावर 1 लाखाचं कर्ज थकीत आहे. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात न घेता नोटीस पाठवल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुदखेड तहसील समोर खराब सोयाबीन टाकून जोरदार निषेध केलाय. शेतकऱ्यांनी पिकाचं नुकसान झालं, पैसे कुठून आणायचे असा सवाल उपस्थित करत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे.
योग्य ऊस दराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यामधल्या शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. वाखरी येथे झालेल्या रास्ता रोकोनंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते थेट खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यावर धडकले. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये बसून शेतकऱ्यांनी कारखाना बंद पाडत तीव्र निषेध नोंदवलाय. या कारखान्यांना आधी 2,800 रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केलेला होता. मात्र शेतकऱ्यांच्या प्रखर आंदोलनानंतर कारखाना प्रशासनाला माघार घ्यावी लागली आणि पहिला हप्ता वाढवून 3,000 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ऊसाला योग्य भाव मिळण्यासाठी यापुढे जिल्ह्यामधल्या इतर साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनांनी दिलाय. तपोवन परिसरामध्ये एसटीपी प्लांट उभारण्यासाठी महापालिकेनं 300 झाडांची कत्तल केली आहे. प्रशासनानं 7,000 झाडांची नव्यानं लागवड केल्याचा दावा केला जातोय. मात्र माझाच्या रियालिटी चेकमध्ये या झाडांपैकी बरीचशी झाडं जळून गेलं असल्याचं उघड झालंय. एकीकडे महापालिका 15,000 झाडांची लागवड झाल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात झाडे टिकतील की नाही आणि प्रत्यक्षात एवढी झाडं लावली गेली आहेत का या प्रश्नावर पर्यावरण प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जाते. नाशिकप्रमाणेच ठाण्यामधल्या तपोवन मनोरुग्णालयाजवळील शेकडो झाडांची कत्तल होणार आहे आणि या प्रकरणी मनसेनं झाडांची कत्तल होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आज या ठिकाणी जाऊन झाडांची पाहणी करतील आणि या परिस्थितीचं निरीक्षण करणार आहेत. कापूस तंत्रज्ञानाचे जनक श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड यांना वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले. दादा लाड हे कापूस तंत्रज्ञानाचे जनक असून शेतकरी केंद्रित कृषी नवप्रवर्तनाचे प्रेरक, स्वदेशी पशुधन संवर्धनाचे आदर्श मार्गदर्शकही आहेत. त्यांनी ग्रामीण विकास, शाश्वत शेती आणि सामाजिक कार्यामधलं अपूर्व असे योगदान दिले. या मानद सन्मानाद्वारे त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. खंडणी विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आकिब इक्बाल बागवान यांना अटक केली आहे. कल्याण पूर्व येथील श्री गजानन रेसिडेन्सीमध्ये रचलेल्या सापळ्यामध्ये त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले. त्याच्याकडून 108 ग्रॅम एमडी आणि एक गावठी पिस्तूल असं सुमारे 10,88,000चा मुद्देमाल जप्त झालाय. अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये बागवाननं हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यामध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या सुकेवाडी गावामध्ये नाशिक विभागाच्या पथकानं कारवाई करत 495 किलोचा गांजा जप्त केलाय, ज्याची किंमत आहे जवळपास 1,14,00,000 रुपये. नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाला गांजाबाबत माहिती मिळाली होती आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे. PI साहेब आणि त्यांची टीम असं संयुक्त रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान साधारणतः 400 किलो वजनाच्या पेक्षा जास्त वजनाचा आणि 1 कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे. अधिकची माहिती याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल. महाराष्ट्रात एटीएस आणि ईडीनं संयुक्त कारवाई करत 40 ठिकाणी छापे टाकलेत. ठाणे जिल्ह्यामधल्या पडघा परिसरामधल्या बोरिवली गावामध्ये पहाटेपासूनच ईडी आणि एटीएसनं संयुक्त कारवाई करत गावामधल्या अनेक निवासी मालमत्तांवर शोध मोहीम सुरू केली. पुणे, मालेगाव यासह महाराष्ट्रामधल्या सुमारे 40 ठिकाणी तसेच दिल्लीमध्येही छापे टाकण्यात आली याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने केले जात आहे. टेरर मॉड्यूलसाठी आर्थिक पुरवठा केला जात असल्याच्या संशयातूनही छापेमारी करण्यात आल्याची माहिती कळते. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातल्याचं दिसून येत आहे. गोरेगाव पश्चिम मधल्या आदर्श विद्यालय आणि सिद्धार्थ नगर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 15 ते 16 नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहेत. कुत्र्यांच्या या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांवर BMC ट्रॉमा केअर रुग्णालय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या कुत्र्यांवर मुंबई महापालिकेनं तत्काळ कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करतायत.
कोट्यवधींचे दागिने घेऊन फरार झालेल्या घरकाम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेनं चोरी केलेले सगळे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत. संबंधित महिला गेल्या काही महिन्यांपासून एका वृद्ध महिलेची देखभाल करत होती. त्याच घरातून 3,56,00,000 दागिने चोरीला गेले होते. त्यापैकी 1,27,00,000 दागिने घरकाम करणाऱ्या महिलेकडून जप्त करण्यात आलेत. संबंधित महिलेला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. नागपूर शहरामध्ये एकानंतर एक 2 चालत्या महापालिकेच्या बसवर अज्ञात हल्लेखोरांनी हातोडीनं हल्ला केलाय. गंगाबाई घाट रोडवर तसंच चिटणीसपुरा परिसरामध्ये महापालिकेच्या आपली बस फोडण्यात आल्यात. दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी अचानकपणे बसवर हल्ला केला आणि घोषणाबाजी करत पळ काढल्याचा दावा बस चालकानं केलाय. लकडगंज पोलीस स्टेशन जवळच्या आधीच्या घटनेसारखेच हे प्रकार घडल्यामुळे नागपूर पोलिसांनी तातडीनं हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय. पोलिसांकडून सुरक्षा आणि तपास वाढवण्याचे आदेशही देण्यात आले. नागपूरच्या पारडी येथील शिवनगर भागामध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर लगतच्या रिवानगर परिसरामधले नागरिक प्रचंड दहशतीमध्ये आहेत. गुरुवारी दुपारी काही स्थानिक नागरिकांनी परिसरामध्ये बिबट्या दिसल्याचा दावा केलाय आणि यामुळे संध्याकाळी नागरिकांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलेलं होतं. सहसा संध्याकाळी बाहेर फिरणारे शेतकरी आणि नागरिक या भीतीमुळे घराबाहेरही पडले नाहीत. स्थानिकांनी प्रशासनास माहिती दिली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रिवानगर परिसरामध्ये बिबट्याच्या वावर दिसल्यानंतर ग्रामपंचायतीने नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सतर्कतेचे संदेश पाठवलेत. सरपंचांनी गावामध्ये दवंडी देत संध्याकाळनंतर घराबाहेर पडू नका आणि अंधारात विनाकारण बाहेर फिरू नये असंही लोकांना सांगितलंय. तर विरळ वस्तीमधल्या नागरिकांच्या घरी सरपंच स्वतः जाऊन भेट देत आहेत. बिबट्याचा वाढता संचार लक्षात घेता आमदार रवी राणांनी वनमंत्री गणेश नाईकांची भेट घेतली आहे. बिबट्याच्या नियंत्रणासाठी काही पावलं उचलणं गरजेचं असल्याचे रवी राणांनी म्हटलंय. बिबट्याला पाळीव प्राणी घोषित करून त्यांना ट्रीट करता येऊ शकतं असा अजब सल्ला रवी राणांनी दिलाय. त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सुरज चव्हाण यांनी. पाळीव प्राण्याचा बिबट्याला दर्जा द्या आणि ते पोसण्याची सगळ्यांना परवानगी द्या. जर त्याला लहानपणापासून जर पालनपोषण केलं तर तो माणसाळला जाईल, त्याचं संरक्षण पण होईल आणि मोठ्या प्रमाणात बिबटे जसे खतरनाक कुत्रे वेगवेगळ्या जातीचे घरामध्ये पाळतात त्यापेक्षा मला वाटतं बिबटे चांगला आहे. त्याला जर लहानपणापासून जर चांगल्या प्रकारे बाबा आमटेंनी जसं आपल्या वनामध्ये ठेवलेलं आहे तशा पद्धतीनं काही सिलेक्टेड लोक जर त्याला पालनपोषण करतील तर बिबट्याचं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रमाणे देखरेख होईल. एक पाळीव प्राण्यामध्ये त्याचा दर्जा जर देऊन प्रत्येकाला जर याचा अधिकार दिला तर चांगलं राहील. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी रवी राणा सर आहेत. राणासाहेब, कालपासून बिबट्यांचा विषय खूप गाजतो आहे. मोठ्या प्रमाणात हे करायला हवं ते करायला हवं या सगळ्या गोष्टी होत आहेत. मात्र सरकारकडनं नेमकं ह्या बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं? मी आजच गणेश नाईक साहेबांची सुद्धा भेट घेतली. त्यांना सांगितलं की वनताराच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये झू तयार करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर वनताराच्या धर्तीवर झू तयार केलं तर बिबट्याचं संरक्षण होईल, त्या ठिकाणी अनेक लोकांचं मनोरंजन होईल आणि पाळीव प्राण्याचा बिबट्याला दर्जा द्या आणि ते पोसण्याची सगळ्यांना परवानगी द्या. जर त्याला लहानपणापासून जर पालनपोषण केलं तर तो माणसाळला जाईल, त्याचं संरक्षण पण होईल आणि मोठ्या प्रमाणात बिबटे जसे खतरनाक कुत्रे वेगवेगळ्या जातीचे घरामध्ये पाळतात त्यापेक्षा मला वाटतं बिबट्या चांगला आहे. त्याला जर लहानपणापासून जर चांगल्या प्रकारे बाबा आमटेंनी जसं आपल्या वनामध्ये ठेवलेलं आहे तशा पद्धतीनं काही सिलेक्टेड लोक जर त्याला पालनपोषण करतील तर बिबट्याचं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रमाणे देखरेख होईल. एक पाळीव प्राण्यामध्ये त्याचा दर्जा जर देऊन प्रत्येकाला जर याचा अधिकार दिला तर चांगलं राहील. विक्रोळीच्या कंदंबार नगर परिसरामधल्या प्रवीण हॉटेलजवळील पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणानं बंद करण्यात आलाय. मात्र या बंदीमुळे स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत धोकादायक मार्गाचा सामना करावा लागतोय. सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये लहान मुली आणि मुलं बॅरिगेड्स आणि मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरसारख्या धोकादायक मार्गावरून चढ उतार करताना दिसत आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे तत्काळ सुरक्षित मार्ग निर्माण करण्याची मागणी केली आहे. मागच्या महिन्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले, तर मागील 3 दिवसांपासून तापमान हे 5.5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलंय आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र थंडी पसरली आहे. कडक थंडीमध्ये पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेत शिवारांमध्ये जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत.
प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यामध्ये आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या भेटीला वेगळं महत्त्व आहे. तर शरद पवार आणि अजित पवारांची भेट झालेली आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय. महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव आल्याचा खोटा दावा शिवराजसिंह चौहान यांनी केलेला होता आणि सभागृहामध्ये केलेला होता असा आरोप आहे. चौहान यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप करत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलाय. हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडांसह महाविकास आघाडीच्या 25 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या. जर 27 तारखेला प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला होता तर मग खोटी माहिती सभागृहात का दिली गेली आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्या खासदारांनी हे सभागृहाचा अवमान आहे, सभागृहाच्या सदस्याचा अवमान आहे आणि मला वाटतं अशा पद्धतीने मंत्री जर त्या ठिकाणी बिनधक्कीपणे खोटी उत्तरं जर रेकॉर्डवर देत असतील तर तो निश्चितपणे खासदारांच्या विशेषाधिकारामध्ये येतं आणि त्याच्याच अनुषंगानं त्या ठिकाणी दिनांक 9 तारखेला 9/12/2025 रोजी त्या ठिकाणी मी लोकसभा अध्यक्षांकडं हक्कभंग प्रस्ताव सन्माननीय कृषी मंत्री आणि सन्माननीय राज्यमंत्री नित्यानंदजी राय यांच्याकडं मी त्या ठिकाणी दाखल केला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचं आज अंदमान येथे अनावरण करण्यात येत आहे. सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला 115हून अधिक वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अंदमानच्या बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनावरण पार पडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारलाय. या सोहळ्याला मंगेशकर कुटुंबाची विशेष उपस्थिती असेल. पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार लेखक डॉक्टर विक्रम संपत, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या कार्यक्रमाला हजेरी असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.